सोलापुरातील रहिवासी नागनाथ कृष्णा भरले वय 44 राहणार मुक्काम पोस्ट सुरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांचा मुलगा प्रवीण भरले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी प्राजक्ता प्रमोद गायकवाड, अर्चना प्रमोद गायकवाड, श्रीधर प्रमोद गायकवाड सर्व राहणार राघवेंद्रनगर सैफुल सोलापूर, विकास जानराव राहणार माशाळ वस्ती, प्रकाश विश्वनाथ फुलमाळी राहणार मुक्काम पोस्ट नंदूर तालुका दक्षिण सोलापूर, अनिल शिवाय राहणार माशाळ वस्ती यांच्या विरुद्ध भादवी कलम 302, 120 ब, 201 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोलापुरातील प्रथम वर्ग न्यायाधीश SR सादबाई यांनी दिले। याची थोडक्यात हकीकत अशी की मयत प्रवीण भरले हा दिनांक 30 जून 2021 रोजी बेपत्ता झाला होता। फिर्यादीने तो बेपत्ता झाल्याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती। त्यानंतर 2 जुलै 2021 रोजी मौजे नंदूर तालुका उत्तर सोलापूर येथील रखमाजी जाधव यांच्या विहिरीमध्ये प्रवीण याचा मृतदेह आढळून आला। प्रवीण यास पोहता येत नव्हते, त्याला कोणतेही व्यसन नव्हते। तसेच दिनांक 30 जून 2021 रोजी मयत प्रवीण याचा चुलत भाऊ अविनाश याच्या मोबाईलवर फोन आला होता। त्यावेळेस मला किडनॅप केले आहे असा आवाज आला व फोन कट झाला। वरील सर्व घटनाक्रमावरून प्रवीण याचा मृत्यू संशयास्पद असून त्याचा शांत डोक्याने कट रचून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणीची तक्रार फिर्यादी नागनाथ भरले यांनी 3 फेब्रुवारी 2022 रोजी पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक सोलापूर जिल्हा यांच्याकडे दिली होती। तथापि त्याबाबत कोणतीही समाधानकारक कारवाई पोलिसांकडून झालेली नाही। त्यामुळे फिर्यादीने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे देखील तक्रार केली होती, परंतु त्यावर देखील समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे फिर्यादीने ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांच्यामार्फत न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती। सदर प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश SR सादबाई यांच्या कोर्टासमोर झाली। सदर वेळी फिर्यादीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडी देऊन फौजदारी प्रक्रिया संहिता 156(3) प्रमाणे आदेश होण्याबाबत युक्तिवाद केला। फिर्यादीच्या वकिलाचा युक्तिवाद व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने वरील आरोपींविरुद्ध शांत डोक्याने कट रचून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले। सोलापूर येथील रहिवासी नागनाथ भरले यांचा मुलगा प्रवीण याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मेहरबान कोर्टाने भादवी कलम 302, 120 ब, 34 व 201 अन्वये संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। याची थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादीचा मुलगा प्रवीण भरले हा दिनांक 30 जून 2021 रोजी बेपत्ता झाला होता। त्यानंतर त्या संदर्भात फिर्यादीने तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती। तथापि 2 दिवसांनी त्याच्या मुलाचा मृत्यूदेह नंदूर येथील शेतामध्ये एका विहिरीमध्ये आढळून आला। तथापि त्याच्या मुलाचा मृत्यू हा संशयास्पद असून त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, त्या अनुषंगाने त्यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती। तसेच माननीय जिल्हा अधीक्षक यांच्याकडे देखील तक्रार दिलेली होती। तथापि त्या तक्रार कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे फिर्यादीने माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे देखील तक्रार पाठवली होती। त्यावर देखील कोणती कारवाई न झाल्याने फिर्यादीने सोलापूर येथील कोर्टामध्ये खाजगी फिर्याद दाखल केली होती। सदर खाजगी फिर्यादीची सुनावणी श्री सादबाई कोर्ट साहेब यांच्या कोर्टासमोर झाली। त्यामध्ये फिर्यादीच्या वकिलांनी मागणी केली होती की सदरचा तपास हा पोलिसांकडून झाला पाहिजे। त्या अनुषंगाने क्रिमिनल प्रोसिजर कोड 156(3) प्रमाणे मेहरबान कोर्टाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिलेले आहेत। सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट विश्वास शिंदे यांनी काम पाहिले।